तू सखी तू प्रिया तू रूपा तू मोहिनी स्वामिनी स्वामिनी स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी स्वामिनी विझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. मंडळी, आपल्याला माहिती आहेच, स्वामिनी साड्यांची महाराणी तर्फे आपण दरवर्षी नवनवीन कल्पना घेऊन स्वामिनीचे कॅलेंडर तयार करत असतो. 2026 या नव्या वर्षाचं स्वागत करताना आम्ही स्वामिनी तर्फे आपल्यासाठी घेऊन आलो आहोत निवडक आणि मनमोहक अशा 12 साड्यांच्या आपल्या कल्पक कलाकुसरींनी विणकाम करणाऱ्या विणकरांच्या कथा. तेव्हा लगेचच कुमठेकर रोडवरच्या साड्यांची महाराणी स्वामिनीला भेट द्या. भरपूर साड्या खरेदी करा आणि स्वामिनीचे कथा विणकऱ्यांच्या हे कॅलेंडर मोफत मिळवा. स्वामिनी साड्यांची महाराणी, विझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा. श्रोते हो, नमस्कार. आपल्याला माहिती आहेच, स्वामिनी तर्फे आपण दरवर्षी नवनवीन कल्पना घेऊन स्वामिनीचं कॅलेंडर तयार करत असतो. यावर्षी कथा विणकरांच्या हा विषय घेऊन नवीन वर्षाचं कॅलेंडर घेऊन आलो आहोत. 2026 या नव्या वर्षाचे स्वागत करताना आम्ही स्वामिनीतर्फे आपल्यासाठी घेऊन आलो आहोत आपल्या आवडीच्या सुंदर आणि मनमोहक साड्यांचे विणकाम करणाऱ्या विणकऱ्यांच्या कथा. स्वामिनीनं आजपर्यंत देशभरातील विविध प्रदेशात तयार होणाऱ्या, मनाला भुरळ घालणाऱ्या, हातमागावर तयार होणाऱ्या आणि त्या प्रदेशाचं वैशिष्ट्य जपणाऱ्या अस्सल विणकरांनी विणलेल्या साड्या आपल्यासाठी आणून एक मोठं 3 मजली वातानुकूलित प्रशस्त दालनच खुलं केलं आहे. आपली आवड ओळखून, आपली पसंती जाणून घेऊन खुल्या केलेल्या या साड्यांच्या दालनाला, स्वामिनीला अर्थात साड्यांच्या महाराणीला आपण सर्वजण मनापासून प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल आपले आभार. या सुंदर साड्यांच्या निर्मितीमागच्या प्रक्रियेची, भावभावनांची आणि सौंदर्याची ओळख आपल्याला पटावी म्हणून आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत एक धागा विणून ही साडी विणणाऱ्या विणकरांच्या सुंदर सुंदर कथा. कथा विणकरांच्या. तू सखी तू प्रिया तू रूपा तू मोहिनी स्वामिनी स्वामिनी स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी स्वामिनी विझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. अरे देवा, या वाळवंटात मला आता आणखी किती चालावं लागणार आहे कुणास ठाऊक. वरून भयंकर ऊन, खाली तापलेली ही वाळू, हा जीव घेणं सोसाट्याचा वारा आणि दूर दूर अंतरावरती कुणीच नाही. मी इथं येऊन चूक तर नाही ना केली? अरे हां, समोर दिसतंय कोणीतरी. अहो अहो. काय हो, वाळवंटात असे एकटेच का भटकतात आणि बरोबर कोणीच नाही का? मी एक विणकर आहे आणि मला समजलं की इथं एक हवेली आहे. हा, ती खत्रींची हवेली. ती इथून जवळच आहे. चला दाखवते, मी तिकडेच चाललीय. हो, मला तुमचं आश्चर्य वाटतंय, पण या इतक्या भयाण वाळवंटी प्रदेशात तुम्ही हे असं गुरं घेऊन कुठे चाललाय? अहो, ती खत्रींची हवेली आहे ना, तिथे खूप मोठा सुंदर परिसर आहे. पाणी आहे, भरपूर झाडी आहे, थोडी लोकवस्ती पण आहे. तिथे गुरांना चारा पण मिळतो आणि दूध पण विकलं जातं. हे बघा, आलीच ती जागा. हे पा, ही समोरची हवेली आहे ना, इथे खातूनबी नावाची बाई राहते. तुम्ही तिला भेटा. हो, फार बरं झालं हा तुम्ही भेटलात ते. आभारी आहे. येतो आम्ही. श्रोते हो, नमस्कार. हा जून महिना साड्यांची महाराणी स्वामिनी आपल्यासाठी घेऊन आली आहे गुजरातच्या कच्छ भागातील मनमोहक, अद्वितीय अशा अजरक या पारंपरिक छपाई तंत्राच्या कलाकारांची गोष्ट. तू सखी तू प्रिया तू रूपा तू मोहिनी स्वामिनी स्वामिनी स्वामिनी. स्वामिनी
अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामी स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. मंडळी, आता पाकिस्तानात असलेल्या सिंध प्रांतातील एक प्राचीन ब्लॉक तंत्र म्हणजेच अजरक, ज्यामध्ये हातानं कोरलेले लाकडी ब्लॉक्स, निळे मॅडरसारखे नैसर्गिक रंग, गुंतागुंतीचे भौमितिक आणि फुलांचे नमुने वापरून कापडावर छपाई केली जात असते. कापडावर पारंपरिक 16 चरणांच्या प्रक्रियेमध्ये रेझिस्ट डाईंग आणि प्रिंटिंगचे थर लावणे ही एक कला आहे, ज्यामध्ये अत्यंत आकर्षक आणि चमकदार रंग वापरून डिझाईन्स तयार केली जातात आणि बहुतेकदा रबारी, मालधारी आणि आहेर यांच्यासारख्या भटक्या जमाती अजरकने छपाई केलेले कपडे आवडीने परिधान करत असतात. कोण आहे बाहेर? कोण हवंय आपल्याला? खातूनबी आपणच का? हो, पण आपण मी गिरधर, गुजरातमधलाच आहे, पण तिकडे अंकलेश्वरचा. आमचा पण तिकडे परंपरागत कापड निर्मितीचा व्यवसाय आहे. आम्ही हातमागावर पांढरी सुती वस्त्र विणतो. बरं, मग अनेक पिढ्यांपासून ही वस्त्र निर्मिती करत असून सुद्धा आम्ही या व्यवसायात फार प्रगती नाही करू शकलो. गरिबीनं पिढ्यानपिढ्या खाऊन टाकल्या आमच्या. शेवटी एक दिवस आई मला म्हणाली की तू आता बाहेर पड, काहीही कर, पण आपल्या या घरादाराला गरिबीतनं बाहेर काढ बाबा. मी बाहेर पडलो. अनेक उंबरठे झिजवले. मग मला कुठंतरी समजलं की कच्छमध्ये खत्री समाजाची एक छपाई कला आहे जिचं नाव आहे अजरक, आणि ती अत्यंत अद्वितीय आहे. मग मी ठरवलं की काही झालं तरी ही कला शिकायचीच. खूप प्रयत्नानंतर या कलेविषयी तुमचा पत्ता मिळाला, म्हणून तुमच्याजवळ आलो. तू एवढे कष्ट घेऊन इथवर आलास, यात तुझी तळमळ दिसतेय. मी तुला अजरक शिकवेन, पण त्यासाठी तुला काही अटी पाळाव्या लागतील, काही परीक्षा द्याव्या लागतील. हो हो, माझी सगळ्याला तयारी आहे. इथं राहूनच शिकावं लागेल ना. आणि पैसे किती द्यावे लागतील? हे बघ, तू जर माझ्या परीक्षेत उतरलास तर मी तुला फुकट शिकवेन. मी कुठलीही परीक्षा द्यायला तयार आहे. मंडळी, अजरकचा थोडासा अलीकडचा इतिहास आपण पाहूया. सुमारे 400 वर्षांपूर्वी खत्री समाजातील कारागिरांनी कच्छच्या राजाच्या प्रयत्नांमुळे हे गुंतागुंतीचे आणि केवळ हस्तनिर्मित ब्लॉक प्रिंटिंग तंत्र सिंध प्रांतातून कच्छमध्ये आणले. राजाने या खत्री कारागिरांना धामडका नदीकाठी या कलेच्या सरावासाठी जागा दिली होती. स्थानिकांमध्ये अशीही एक कथा रूढ आहे की अजरक या शब्दाचा अर्थ आजचा ठेवा असा होतो. कापड धुणं, रंगवणं, छपाई करणं आणि वाळवणं या 16 चरणांच्या प्रक्रियेत अजरक सामावलेली आहे. यामध्ये एक गोष्ट एका दिवशी करून कापड दिवसभर तसंच ठेवलं जातं, आणि म्हणून अजरक असा शब्द ते वापरत असावे. कच्छमध्ये अजरक छपाई तंत्र विशेषतः खत्री समाजात आढळतं. पण हा खत्री समाज 2 धर्मांमध्ये विभागला आहे, हिंदू आणि मुस्लिम. हिंदू खत्री परंपरागत बांधणी कलेमध्ये प्रसिद्ध आहेत, तर मुस्लिम खत्री समाजाने अजरक पद्धती जपून ठेवल्या आहेत. खातूनबी, काय काम सुरू करूया? हे बघ, आजपासून आता तुझं हे काम सुरू. मागच्या गल्लीत एक भंगारवाल्याचं दुकान आहे, त्याच्याकडे जा आणि माझं नाव सांग. तो तुला गंजलेलं लोखंड देईल, ते घेऊन ये. हो, आणतो. आणि एक गोष्ट, तुझी ती देवपूजा भजन माझ्या इथे चालणार नाही. मला दिवसातून 5 वेळा नमाज पढायचा असतो. त्यात व्यत्यय आलेला मला चालणार नाही. अरे देवा, असं आहे का? म्हणजे गोपालकृष्णाचं नाव पण नाही घ्यायचं मी? जमत असेल तर बघ, नाही तर परतीची वाट मोकळी आहे. नाही, तुम्ही म्हणाल तसं करेन मी. ठीक आहे, जा तू. या बाईचं अजबच तंत्र आहे. लोखंड आणायचं, तेही गंजलेलं, आणि मी माझ्या लाडक्या किशन कन्हैयाचं नाव पण घ्यायचं नाही. जाऊ द्या, आता काय काय भोग भोगावे लागणार आहे ते त्या कन्हैयालाच माहिती. अरे मूर्खा, हे काय केलंस?
एवढं स्वच्छ चकचकीत लोखंड का बरं आणलं? मीच म्हटलं की एवढं घाणेरडं आणि गंजलेलं लोखंड का न्यायचं, म्हणून मी हे चांगलं आणलं. अरे गाढवा, तो गंजच आपल्याला उपयोगाचा असतो. म्हणजे अरे ते गंजलेलं लोखंड, गूळ आणि चिंच 2 आठवडे एकत्र पाण्यात भिजत ठेवावं लागतात. त्यातून अजरकचा काळा रंग तयार होतो. अच्छा, असं आहे का? अशा तऱ्हेने खातून बीच्या कडक मार्गदर्शनाखाली गिरधरचे प्रशिक्षण सुरू झाले. रोज नवे संकट, रोज नवी परीक्षा. हे बरेच दिवस चालू होतं. मंडळी, एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेलच की अजरख निर्मितीचं तंत्र जगावेगळंच आहे बरं का. याची रंग निर्मिती, साचे तयार करण्याची पद्धती, छपाई तंत्र हे एक महाकाव्यच म्हणावं लागेल. एखाद्या शास्त्रीय संगीत उपासकाप्रमाणे अजरकचा कलाकार निर्मिती प्रक्रियेत अगदी नखशिखांत रंगून गेलेला असतो. अजरख छपाई ही लाकडी ब्लॉक्सनं केली जाते. हे लाकडी ब्लॉक्स करणारे कलाकार भौमितिक आकृत्यांपासून नाजूक रंगसंगतीचे, फुलांचे, गुंतागुंतीचे ब्लॉक्स अत्यंत सुबकपणे करून देतात. या ब्लॉक्सना वेगवेगळ्या रंगांमध्ये बुडवून कापडावर छपाई करण्याचं तंत्र अजरकचे कारागीर अत्यंत कुशलपणे करीत असतात. अरे देवा, या काळ्या रात्री या खातून बीनं मला एकट्यालाच या कबिल्याबरोबर का पाठवलं असेल? ती कसला सूड माझ्यावर उगवते मला माहित नाही. पण एक नक्की, इथलं वातावरण मात्र खूप सुंदर आहे. खाली वाळू आहे, वर काळं कभिन्न आकाश आहे आणि अशा मंतरलेल्या वातावरणात तात्पुरते तंबू ठोकून उंटाच्या साथीनं मशालीच्या प्रकाशात नाचगाणी करणारी ही भटकी माणसं. दूर दूर अंतरापर्यंत आपलं कोणीच नाही. पण हे एकटेपण सुद्धा भीतीदायक नाही. त्यात एक अनोखं सौंदर्य दडलंय. केवळ सौंदर्यच नाही, तर एक गूढ तत्वज्ञान पण आहे. जन्माला येणारा प्रत्येक जण एकटा आहे, पण तरीही हे एकटेपण भोगायचं, साजरं करायचं. खरंच ही खातून बी न बोलता मला अजरकचं तंत्रच नाही, तर अस्सल मंत्रही शिकवतीये. अगदी मंत्रमुग्ध करणारे मंत्र. ही तरलता, हे सौंदर्य आणि हा विविध अनुभवांचा ठेवा घेतल्याशिवाय मी अजरकची निर्मिती करण्यासाठी सक्षम कसा होईल? हे नुसतं छपाई तंत्र नाहीये. हा तर अस्सल भावनांचा आणि अनुभवांचा हातात हात घालून असलेला मेळा आहे. ज्याप्रमाणे गझल हे नुसतं वृत्त नाही, तर ती एक वृत्ती आहे, खूप अशी प्रवृत्ती आहे आणि सूक्ष्मशी निवृत्ती पण आहे. त्याप्रमाणेच अजरक विविध अंगांनी, विविध रंगांनी आणि विविध अनुभवांच्या भावना घेऊन मिरवणारी यौवन मुग्धाच नाही का? हे सगळे अनुभव एखादा जाणकार गुरुच देऊ शकतो. खरंच खातून बीला इथूनच माझा साष्टांग नमस्कार. हे बघ, मी आजवर तुला अजरक बाबत बहुसंख्य गोष्टी शिकवल्या. हो, त्याची नैसर्गिक रंगनिर्मिती कशी करतात, कापडाच्या दोन्ही बाजूंनी छपाई करण्याचे तंत्र, भौमितिक आणि नैसर्गिक आकृत्या, तारांकित नक्षत्र, बदाम, मोर, झालंच तर चंद्रतारे यांचे प्रतिकात्मक अर्थ, सगळं काही शिकवलं. पण मूळ अजरक तंत्रज्ञान ज्याच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही ते म्हणजे त्याचे ठसे. ते बनवायला मी तुला शिकवलेले नाहीत. का नाही शिकवले माहितीये? नाही. तुला तर माहितीच आहे की अजरक ही आमच्या खत्री समाजाची पारंपरिक कला आहे. आमची खत्री कुटुंब प्रामुख्याने भुज, धोरडो, अजरकपूर, मधोपूर अशा अनेक भागांमध्ये पसरलेली आहेत. बरं. तर आम्ही खत्रींनी प्राणपणाने जपलेली ही पारंपरिक कला आम्ही एका भिन्न धर्मियाच्या हातात सहजपणे कशी जाऊ देऊ? त्यामुळे तुला अजरक पूर्णपणे आत्मसात करायची असेल तर तुला खत्री व्हावं लागेल. म्हणजे 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 तुला आमचा धर्म स्वीकारावा लागेल. काय? नाही नाही, हे शक्यच नाही. मी परधर्म नाही स्वीकारू शकत. मग विसरून जा अजरकला. जा माघारी परत. हो, पण असं. हे बघ, मी तुला 1 तासाचा वेळ देत. या 1 तासात जो काही निर्णय घ्यायचा तो घे.
मंडळी, आपला नायक खऱ्या अर्थानं धर्मसंकटात सापडलेला आहे. तो आता पुढं काय करणार हे पाहण्यापूर्वी आपण जाणून घेऊयात अजरखबद्दल अधिक माहिती. अजरखचा इतिहास 4000 वर्षांइतका पुरातन आहे. सिंधू संस्कृतीतील निजामाबाद, मोहिंजोदाडो इथे अजरख कलेचे पुरावे सापडले आहेत. पुढे ही कला खत्री समाजाने परंपरेने जपली. आजही गुजरातमध्ये अस्सल स्वरूपात अजरखची निर्मिती होत असते. तर आता आपण आपला घाबरलेला हिरो काय करतो ते पाहूया. गिरीधर, 1 तास झाला. काय निर्णय घेतलायस तू? खातूनबी माझा निर्णय पक्का झालाय. अजरख शिकायचं तर धर्मांतर करावं लागेल आणि मला ते शक्य नाही. पण अजरख शिकल्याशिवाय मी परतही नाही जाऊ शकत. आता माझ्यासमोर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे मी स्वतःला संपवून टाकतो. अरे अरे, थांब जरा. वेडाबिडा झालास की काय? मग काय करू मी खातूनबी? ही कला जर मला संपूर्णपणे शिकताच येत नसेल तर माझा जगून उपयोग काय? अरे अरे बाळा, मी तुला धर्मांतर करायला लावणार नव्हते. मी तुझ्या मनाची ताकद आजमावून पाहत होते. म्हणजे मी नाही समजलो. अरे, मी पहिल्याच दिवशी तुला तुझ्या देवाची प्रार्थना करण्यापासून रोखलं. पण तू लपून छपून त्या झाडाखाली बसून प्रार्थना करीत होतास. मग माझ्या लक्षात आलं की देव तर एकच असतो. त्याला अल्ला म्हणून मी नमाज पडते आणि श्रीकृष्ण म्हणून तू भजन कर. म्हणून मी मनोमन ठरवलं की धर्माच्या या भिंती तोडून आपण या कलेसाठी एकरूप व्हायचं. आपल्या कलेचा एक माणूस म्हणून विचार करायचा. पण मग खातूनबी हे धर्मांतर? सांगितलं ना, ते फक्त तुझी परीक्षा पाहण्यासाठीचं होतं. अजरख निर्मितीत कलाकाराला विविध मानसिक अवस्थांमधून जावं लागतं. त्या दिवशी कबिल्याच्या बरोबर रात्रीच्या गारठ्यात तुला पाठवलं होतं. पण दुसऱ्या दिवशी तू चांद आणि चांदण्या कशा चितारता येतील हे मला विचारलं. त्याच्यासाठी या परीक्षा आहेत आणि या शेवटच्या परीक्षेतही तू खरा उतरलास. त्यामुळे मी तुला अजरख निर्मितीची सगळी प्रक्रिया नीट शिकवते. खातूनबी? अहो पण अरे, कला ही मुक्त असते. ती कोणत्याही धर्माची अथवा समाजाची मक्तेदारी नसते. त्यामुळे आता फक्त इथून जाताना तुझा निळा सावळा श्रीकृष्ण तेवढा मला अजरख शैलीत माझ्या कापडावर चितारून दे. खातूनबी, मी तुमचे आभार कसे मानू मला हेच कळत नाहीये. तर मंडळी, कलेसाठी जीव सुद्धा द्यायला निघालेल्या या कलाकारांच्या कथा म्हणजे वैविध्यतेचा अनोखा नमुना आहेत. अजरख निर्मितीचा हा भाग आपल्याला कसा वाटला हे जाणून घ्यायला आम्हालाही नक्कीच आवडेल. आणि मंडळी, त्याचबरोबर अजरखच्या कलाकारांनी सर्वस्व वेचून छापलेल्या अजरख डिझाईन्सच्या असंख्य साड्या आम्ही आपल्यासाठी आणल्या आहेत. साड्यांची महाराणी स्वामिनीच्या 3 मजली भव्य दालनात. त्यामुळे भेट द्यायला अजिबात विसरू नका. साड्यांची महाराणी स्वामिनी, बिझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. मंडळी, आपल्याला माहिती आहेच, स्वामिनी साड्यांची महाराणीतर्फे आपण दरवर्षी नवनवीन कल्पना घेऊन स्वामिनीचे कॅलेंडर तयार करत असतो. 2026 या नव्या वर्षाचं स्वागत करताना आम्ही स्वामिनीतर्फे आपल्यासाठी घेऊन आलो आहोत निवडक आणि मनमोहक अशा 12 साड्यांच्या आपल्या कल्पक कलाकुसरींनी विणकाम करणाऱ्या विणकरांच्या कथा. तेव्हा लगेचच कुमठेकर रोडवरच्या साड्यांची महाराणी स्वामिनीला भेट द्या. भरपूर साड्या खरेदी करा आणि स्वामिनीचे कथा विणकऱ्यांच्या हे कॅलेंडर मोफत मिळवा. स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामी स्वामिनी, बिझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.